मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे इडली आणि हा इडली म्हटल्यावर तुम्हाला समजलाच असेल हा ब्लॉग आहे इडलीवरती। तर ही इडली साध्या सोप्या पद्धतीने कशी तयार करतात, त्याच्यामध्ये काय यूज करतात, त्याचं पीठ कसं ठेवायचं, ते किती तासांनी येतं, हे सगळी गोष्ट ह्यामध्ये मी सांगणार आहे। तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। त्यामध्ये मी कोकण स्पेशल चटणीही दाखवणार आहे। खोबऱ्याची कोकणी स्पेशल कशी चटणी बनवतात, त्याच्यामध्ये काय यूज करतात, तर तेही मी यामध्ये दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे साधारणतः पाव किलो उडदाची डाळ घेतली आहे, भिजवलेली आहे। ही 4 तास भिजत ठेवलेली आहे। त्याच्यानंतर त्याला आपण मिक्सर करून घेणार आहोत। ती वाटताना थोडीशी जाडसर अशीच वाटायची आहे, एकदमही त्याचं पीठ करायचं नाही। बघा आता आईनी ते वाटून घेतलं आहे आणि ते एका भांड्यात आपण काढून घेऊया। आता काढून घेतल्यावरती त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत धनेपूड। धनेपूड टाकल्यावरती त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। नंतरही आपण चवीनुसार मीठ घालतो, त्याच्यामुळे आता फक्त थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ते मिश्रण जे आहे ते आपण तयार करणार आहोत। आता मग काय करायचं, त्याच्यामध्ये नंतर थोडं पीठ ॲड करायचं। आता आपण त्याच्यामध्ये थोडं पीठ घालून हाताने ते मिक्स करून घेणार आहोत। थोडं का घालायचं की एकदम तुम्ही घातलं तर ते मिक्स होत नाही प्रॉपरली, म्हणून थोडं ॲड करून ते मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ती उडीद डाळ त्या पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होते। नंतर आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून ते मिक्स करणार आहोत। पाणी तुम्ही एकदम पण पहिलाच जास्त ॲड करायचं नाही आहे, थोडं ॲड करून आपल्याला घट्टच असं ते पीठ ठेवून द्यायचं आहे। या पिठामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत, असं ते व्यवस्थित प्रॉपर मिक्स झालं पाहिजे। त्याच्यानंतर आता आपण याला झाकून ठेवणार आहे। तर मी खाली परात का ठेवली आहे, कधी जास्त पीठ येतं आणि बाहेर पडतं, म्हणून ते परात ठेवली आहे आणि जड त्याच्यावरती तवा ठेवला आहे, जेणेकरून ते पीठ बाहेर नाही आलं पाहिजे। आता हे रात्रभर मी पीठ ठेवणार आहे, म्हणजेच 10 ते 12 तास हे पीठ ठेवायचं आहे, म्हणजेच ते प्रॉपर असं येतं आणि आपल्या इडल्या छान होतात। आता सकाळ झाली आहे आणि मी आता इडल्या करायला घेते आहे। रात्रभर ते पीठ ठेवलं होतं, त्याच्यामुळे ते पीठ मस्त असं आलेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं हे पीठ आलं आहे। मी किती ठेवलेलं आणि किती झालं याच्यावरूनच हे कळतं की पीठ छान असं आलं आहे। आणि चला तर आपण आता इडल्या बनवायला घेऊया। आता हे पीठ परत एकदा मी थोडंसं मिक्स करते आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, कारण पहिलं घातलं होतं ते कमी होतं। आपण टेस्ट करून बघू शकतो। तुम्ही जर अगोदर मीठ घातलं असेल आणि अंदाज समजत नसेल तर तुम्ही थोडंसं टेस्ट करूनही चवीनुसार हवं असेल तर मीठ घालू शकता। मी आता थोडंसं कमी आहे म्हणून थोडं मीठ ॲड करते। आता आपण इडली ठेवण्याची तयारी करूया। तर इथे बघा मी हे भांडं घेतलं आहे, ह्याच्यामध्ये मी 1 तांब्या पाणी घालणार आहे आणि 1 तांब्या घालणार आहे, म्हणजे 2 तांब्या याच्यामध्ये पाणी घालणार आहे। 2 तांब्या याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे। आता आपण इडलीची जी भांडी असतात आपली, त्याच्यामध्ये इडल्या लावून घेऊया आणि याच्यामध्ये ठेवूया। तर हे आपण त्याच्यात ठेवणार आहोत इडलीच्या भांड्यात। तर हे आपण इडलीच्या भांड्यात ठेवणार आहोत, अशीच आपण बाकीचेही ठेवून घेऊया। आता पूर्ण कुकरभर इडली माझी ठेवून झाली आहेत। आता हा कुकर इडलीचा जो आहे तो मोठा आहे, ह्याच्यामध्ये 13 इडली येतात एकूण। चला तर आता आपण झाकण लावून ही 10 ते 15 मिनटं हाय फ्लेमवरती इडली वाफवून घेऊया। चला इकडे इडलीचा कुकर होतोच आहे, तोपर्यंत आपण बनवून घेऊया कोकण स्टाईल चटणी। तर यामध्ये मी खोबरं, लसूण आणि मिरच्या यूज केल्या आहेत। चला याला आता आपण मिक्सर करून घेऊया। आता माझी चटणी रेडी आहे, आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। ही चटणी आहे ना, ती आपण थोडीशी जाडसरच वाटायची आहे, ह्याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे, कारण आपल्याला इडलीसोबत खायची आहे। आणि ह्याला आपण मस्तपैकी असा वरून नंतर तडका देणार आहोत, जेणेकरून ह्या चटणीला अजून छान टेस्ट येते। इथे बघा माझी चटणी तर आता रेडी झाली आहे। आता मी चटणीला फोडणी घालून घेते। चटणी माझी रेडी आहे। तर आता आपण बघा छान अशी
फोडणी घालूया त्याच्यामध्ये. तडका घातला की चटणीला अजून छान टेस्ट येते, त्याच्यामुळे तडका घालायला विसरू नका. चटणी झाल्यावर मस्त असं तडका घाला. काही जण ती चटणी परतूनही घेतात, तर मला त्याच्यापेक्षा तडका घातलेली चटणी आवडते. यामध्ये आता आपण घालूया मोहरी. तेल गरम झाल्यामुळे मोहरी तडतडली आहे, त्यात घालूया कढीपत्ता आणि नंतर घालूया एक मिरची. हे आपण घालणार आहोत चटणीवरती. बघा छान अशी आपली फोडणीची चटणी आता रेडी आहे. मस्त अशी चटणी रेडी झाली आहे. आता कधी इडल्या रेडी होतात आणि खाते असं झालंय मला. 10 मिनटं झाल्यावर मी गॅस बंद केला. आता आपण कुकर उघडून बघूया आपली इडली कशी झाली आहे. ते इडली बघू शकता छान अशी रेडी झाली आहेत. आता आपण त्यांना काढून घेऊया. तर बघा छान अशी इडली वरती आलेली आहेत. इडली काढून घेऊया. मस्त अशी इडली चिटकत पण नाही आहेत बघा, लगेच उचलत आहेत. बघू शकता छान अशी इडली रेडी आहेत. याचं जे मधलं इडलीचं पात्र आहे ते छोटं असल्यामुळे छान अशी नाजूक इडली रेडी झाली आहेत. तर चला अशीच बाकीची ही इडली आपण काढून घेऊया. इडली कधी पण चारी बाजूने सैल करून घ्यायची आणि मगच ते काढायची, म्हणजे कुठेही लागत नाहीत. आता आपली इडली रेडी आहेत. आपण त्याला सर्व करूया. तर याच्यामध्ये आता मी पहिले घेत आहे चटणी, त्याच्यानंतर आपण घेऊया इडल्या. आपल्या छान अशा नाजूक दिसतात बघा इडल्या. मस्त झाल्यात इडल्या, तुम्हीही करून बघा. एकदम खुसखुशीत आहेत बघा, सॉफ्ट आहेत, कुठेही ते कडक नाही आहेत किंवा काही नाही आहे. एकदम सॉफ्ट इडल्या आहेत. छान होतो नाश्ता. थोडासा टाइम कंझ्युमिंग आहे पण ठीक आहे. मस्त असा हा नाश्ता आहे. छानच अशी इडली रेडी आहेत. एकदम सॉफ्ट स्पंची अशी इडली झाली आहेत आणि त्याच्यासोबत चटणी, ओ म्हणजे काय स्वर्गसुख आहे. आणि खूप छान लागतात इडली आणि चटणी खायला. तुम्हीही नक्की करून बघा आणि मला रेसिपी कशी झाली हे नक्की सांगा. हॅलो, आणि एक जरुरीची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. असेच कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका.